मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही. तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये. बाबासाहेबांचे लावले तर वेगळे, शिवाजी महाराजांचे लावले वेगळे, महात्मा फुलेंचे लागले. पोस्टर लावून गर्दी जमा होत रे. काय होणार आहे. एवढे मोठे माणसं जातीच्या एवढीशा पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही. आणि हे त्याचं कारण सुरू झालं आमच्या मराचं कारण तुम्ही आहे, सरकार नाही आहे. सरकार तर एका दिवसात, तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना. अहो आमची संख्या 7 कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची, शेतमजुराची, गावखेड्यात राहणाऱ्याची. 4 ते 5 कोटीवर आम्ही अर्धे काय 1 कोटी जरी जमा झाले ना भाऊ, संडा सारे जागाने सापडणं ते पॅन्ट भरण चाल. पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही बोंबला, हे जातीत अटकल्याशिवाय राहत नाही. आता जातीची स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमते. तुम्ही मराठा आहात, या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला. तुम्ही राहण्या जाती धर्मात काय, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे. आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय खतम होतात. 6,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राव. 11,000 रुपये क्विंटलची शिफारस आहे. 11,000 रुपये राज्य सरकारनं शिफारस केली, मी नाही केली शिफारस. राज्य सरकारनं शिफारस केली 11,000 रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे 15% नफा भेटला. किती टक्के?